नमस्कार मंडळी, मेकॅनिकल इंजिनिअरच्या शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. तर आज आपण गुंतवणुकीविषयी बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे म्युच्युअल फंड सही आहे. स्कॅम 1992 वेब सिरीज आली आणि शेअर मार्केटचा एक ट्रेंडच वाढला. प्रत्येकजण मोबाईलवरून शेअर खरेदी करू लागला आणि विकूही लागला. काही नवखे होते त्यांना फायदा झाला, पण काही जणांना जास्त माहिती नसल्यामुळे तोटाही झाला. दरम्यान इन्व्हेस्टमेंट हा शब्द खूपच गाजला. आधी भारतामध्ये इन्व्हेस्टमेंटचा फक्त वेळ उच्च वर्गात होते, पण आता मात्र इन्व्हेस्टमेंट ही पुढच्या जीवनाचा पायाच बनली आहे. कारण 2020मध्ये कोविड-19 आला आणि लॉकडाऊन लागले. लोकांचे जॉब गेले, तर काही जणांना उद्योग क्षेत्रातही फटका बसला. तेव्हा उपयोगाला आला तो आधी इन्व्हेस्ट केलेला पैसाच. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट ही काळाची गरज बनली आहे. इन्व्हेस्टमेंट तुम्ही बँकेत पैसे ठेवून करू शकता, म्हणजेच अकाउंटवर त्यावर तुम्हाला बँक वर्षाला व्याज देते, पण ते खूपच कमी आहे, 3 किंवा 4%. म्हणजे तुम्ही जर बँकेत 100 रुपये ठेवले तर तुम्हाला वर्षानंतर 103 किंवा 104 रुपयेच भेटतील. दुसरा पर्याय म्हणजे सोने वगैरे घेऊन नंतर दर वाढल्यानंतर विकणे. पण आजकाल सोन्याचे दर कमी जास्त होत असल्यामुळे त्यावर भाष्य करणे थोडे अवघडच आहे. तसेच अजून एक म्हणजे रिअल इस्टेट. आज एखादे घर, जागा घेणे आणि भविष्यात ती विकणे. पण रिअल इस्टेटचा मार्केट आता खूप कमी झाला आहे. शेअर मार्केट एक अत्यंत प्रभावी इन्व्हेस्टमेंटचं साधन, पण इथे खूप रिस्क आहे. रिस्क आहे म्हणण्यापेक्षा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. पण आपण कुठे अभ्यास करणार? म्हणून आपण काका, दादा, मामा, आत्ती यांच्या ऐकतो आणि कोणत्या तरी शेअरमध्ये गुंतवतो. तो दर कमी आला की संपलं. पण असाच एक हुकमी पर्याय म्हणजे ज्यामध्ये रिस्क आहे पण शेअर मार्केट इतकी नाही, आणि तो म्हणजे म्युच्युअल फंड. तर म्युच्युअल फंड म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे झाले तर समजा तुमच्या घरी कोणाचे तरी लग्न आहे. आजकाल आपण इव्हेंट मॅनेजमेंट टीमला बोलवतो, ती सगळी तयारी करतात. फक्त त्यांना पैसे द्यायचे आणि आपण फक्त लग्नाला जाऊन पाहुण्यासारखे उभे राहायचं, बस. त्याचप्रमाणे फंड मॅनेजर आपल्यासारख्या इन्व्हेस्टरकडून पैसे घेतो आणि ते पैसे शेअर मार्केट, सरकारचे बॉन्ड इत्यादी ठिकाणी गुंतवतो. आणि तो नंतर ज्यांनी गुंतवणूक केली आहे म्हणजेच इन्व्हेस्टर त्यांच्यामध्ये वाढतो, पण स्वतःकडे थोडी रक्कम ठेवून. तर ती रक्कम किती असते आपण हे सर्व नंतर पाहूयाच. आता पाहूया म्युच्युअल फंडाचे प्रकार. मुख्यतः म्युच्युअल फंडाचे 3 प्रकार येतात. पहिला प्रकार इक्विटी किंवा ग्रोथ फंड्स. दुसरा प्रकार इन्कम किंवा बॉन्ड किंवा फिक्स्ड इन्कम फंड्स. आणि तिसरा हायब्रिड फंड्स. पहिला इक्विटी किंवा ग्रोथ फंड्स. इथे प्रामुख्याने इक्विटीज मध्ये म्हणजेच विविध कंपनींच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टरचे पैसे गुंतवले जातात. त्यामुळे हे पूर्णपणे शेअर मार्केटवर अवलंबून असते. पण फंड मॅनेजरनं पूर्णपणे शेअर मार्केटचा अभ्यास केलेला असतो. यामध्ये रिस्क तर असतेच, पण मिळणारा परतावा म्हणजेच रिटर्नही जास्त असतो. या फंडाचे अनेक प्रकार आहेत, तर आपण त्यातील काही प्रकारांची माहिती घेऊ. लार्ज कॅपिटल फंड्स. इथे तुमचा पैसा मोठ्या कंपनीमध्ये गुंतवला जातो. मिड कॅपिटल म्हणजेच पैसा मध्यम कंपनीमध्ये. स्मॉल कॅपिटल लहान कंपनीमध्ये. मल्टी कॅपिटल मोठ्या, मध्यम आणि लहान अशा मिश्र कंपनीमध्ये गुंतवणूक केली जाते. त्यानंतर आहे सेक्टर फंड्स. इथे एका विशिष्ट प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते, म्हणजे एका विशिष्ट सेक्टरमध्ये. आता IT सेक्टर आहे. ज्या IT कंपन्या असतील म्हणजे TCS असेल, विप्रो असेल, SLTech असेल, इन्फोसिस असेल, यामध्ये गुंतवणूक केली जाते. यामध्ये रिस्क अशी की जर तो सेक्टरचे मार्केट कमी आले तर म्युच्युअल फंडचा दर कमी होतो, पण जर वाढले तर म्युच्युअल फंडचा दरही वाढेल. 6वा प्रकार आहे थीमॅटिक फंड, जे एका विशिष्ट थीममध्ये गुंतवणूक केली जाते. उदाहरण द्यायचे झाले तर इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स. इन्फ्रास्ट्रक्चरला काय काय लागते तर सिमेंटपासून स्टील, तर या सगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. टीप अशी की लहान कंपन्यांचा विस्तार किंवा वेग हा जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे त्यांचे शेअरही कमी जास्त होतात. त्यामुळे ती रिस्की असतातच, पण तुम्हाला जर त्यांची ग्रोथ जास्त होत असेल तर रिटर्न्सही चांगले देतात. सांगायचा मुद्दा असा, इक्विटी फंड हे एक शेअर मार्केटवर अवलंबून असणार आहे. इथे रिस्क आहे, पण जास्तीत जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे. तर म्युच्युअल फंडाचा दुसरा प्रकार इन्कम किंवा बॉन्ड किंवा फिक्स्ड इन्कम फंड्स. इथे तुमचे पैसे
फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये गुंतवले जातात, जसे की सरकारी सिक्युरिटीज किंवा बॉन्ड्स, कमर्शियल पेपर्स आणि डिबेंचर्स, बँक सर्टिफिकेट्स किंवा डिपॉझिटरीज आणि ट्रेझरी बिल्स इत्यादीमध्ये गुंतवले जातात. इथे सरकारी सिक्युरिटीज, बॉन्ड्स वगैरे असल्याने रिस्क का फॅक्टर खूप कमी आहे, पण बँकेपेक्षा याचे रिटर्न चांगलेच मिळतील. यानंतरचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे हायब्रिड फंड्स. नावावरून कळलेलं असेल, यामध्ये इक्विटी आणि फिक्स्ड इन्कम दोन्ही प्रकारच्या फंड्समध्ये गुंतवणूक केली जाते. त्यामुळे रिस्क आणि रिटर्न्स यांची योग्यरित्या सांगड घातली जाते. तरी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करायची, किती पैसे लागतात याची आपण संपूर्ण माहिती पार्ट 2मध्ये घेणार जाऊ. तरी नक्की पुन्हा विजिट द्या मेकॅनिकल इंजिनिअरच्या शोला. धन्यवाद.